अहो किती वेळ झाला आम्ही महात्मा फुले स्मारकाजवळ थांबलोय, या ना लवकर. महात्मा फुले? मम्मी, हे महात्मा फुले कोण आहेत? अगं पिल्लू, हे महात्मा फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, ज्यांच्यामुळे तू स्कूलला जाऊ शकतेस. मी यांच्यामुळे थोडी स्कूलला जाते. माझी फीस तर तुम्ही भरतात. महात्मा फुले यांनी भारतीय समाजातील असमानतेविरुद्ध लढले, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करून जनसामान्यांना जागृत केले. स्त्रियांसाठी चूल आणि मूल ही परंपरा होती आणि ही परंपरा नाकारून पहिली मुलींची शाळा उभारली. अर्थातच स्त्री शिक्षणाचे बंद दरवाजे उघडले. स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध देखील आवाज उठवला. त्यांचं म्हणणं होतं की कोणत्याही समाजाची प्रगती ही तेथील स्त्रियांवर अवलंबून असते, म्हणून स्त्री शिक्षण हे महत्त्वाचे आहे. आणि या सर्वांमध्ये त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी त्यांची पूर्ण साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरही महात्मा फुले यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता, जो त्यांच्या कार्यातूनही दिसून येतो. म्हणून भारतातील सर्व मुली समानतेने शिक्षण शिकून स्वावलंबी असे आनंदी जीवन जगत आहेत. श्रावणी, आता समजलं का बाळा, हे महात्मा फुले म्हणजे कोण आहेत? हो मम्मी. अगं चल, तुझे पप्पा आले, चल लवकर. थांब. थँक यू. आज मी तुमच्यामुळे स्कूलला जाऊ शकले.